दिवा शहरातर्फे आज पत्रकार परिषद घेतोय. पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण हे आहे की आपण पाहिलं की काल जो महापालिकेचा निवडणुकीचा निकाल लागलाय तो किती धक्कादायक निकाल आहे आपण पाहिला असेल. ज्याप्रमाणे 2017ला जसं ईव्हीएम मशीननी या लोकांना इथे दिव्यात जिंकवलं होतं त्याची पुनरावृत्ती पुन्हा 2026ला झालेली आहे. कारण जो मतदानाचा आकडा आपण बघितला असेल तर तो बरोबर त्या रेंजनी ते दाखवतात. जसं 2017ला त्यांनी दाखवलं होतं की 7,000चा टार्गेट सगळ्या मतदारांना दिलं होतं, तसंच यावेळी त्यांनी सगळ्यांना 8 ते 9,000चा टार्गेट विन झाला असं दाखवलेलं आहे. दिव्यातली जनतेला यावेळी बदल हवं होतं आणि जनतेने ठरवलं होतं की हे नगरसेवक नको म्हणून. आणि जर कालपासून आम्हाला लोक फोन करतायत की जर आम्ही या लोकांना मतदान केलं नाही तर हे सर्वच्या सर्व नगरसेवक हे निवडून आले कसे. कारण हा अनपेक्षित असा निकाल दिवेकरांना मिळालेला आहे. त्यामुळे सर्वांनाच या निकालाचा धक्का बसलेला आहे. सर्व लोक म्हणतात की हा आमच्या केलेला मतदान नाहीये, हा आम्ही निवडून दिलेले हे नगरसेवक नाही आहेत, ते ईव्हीएम मशीननी या लोकांना निवडून दिलेले हे नगरसेवक आहेत. कारण या लोकांनी आतापर्यंत लोकांना पाण्याची सुविधा केली नाही, हॉस्पिटलची सुविधा केलेली नाही, पार्किंगची सुविधा केलेली नाही, ड्रेनेजची सुविधा दिलेली नाहीये, शाळा मुलांसाठी चांगल्या शाळा दिल्या नाहीत, खेळाचे मैदान दिले नाहीत, ग्राउंड दिलं नाही, पोलीस स्टेशन दिलं नाही, फायर ब्रिगेड दिलं नाही, तरण तलाव दिलं नाही. अशी कोणतीच सुविधा जर या लोकांनी लोकांना दिवेकरांना दिली नव्हती तर दिवेकर कोणत्या आधारावरती या लोकांना मतदान करतील असं दिव्यातली जनता आज आम्हाला प्रश्न विचारते की आम्हाला कोणतीच सुविधा या नगरसेवकांनी दिलेली नाही, मग आम्ही या लोकांना मतदान का करावं. आम्हाला यावेळी दिव्यात बदल हवा होता, आम्ही त्या दृष्टिकोनातून आम्ही मतदान केलं होतं. परंतु तरी सुद्धा हे सर्वच्या सर्व नगरसेवक यांचेच निवडून आलेले आहेत. म्हणजे यामध्ये काहीतरी तफावत आम्हाला दिसते. ईव्हीएम घोटाळा झालेला आहे. आणि सर्वप्रथम आम्हाला ईव्हीएम मशीन दाखवण्यासाठी आतमध्ये सोडलं. जेव्हा मी ईव्हीएम मशीन चेक करताना मला 3 मशीनीचे सील हे ओपन दिसले. मी अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं की या ईव्हीएम मशीनचं सील किंवा ईव्हीएम मशीन थोड्या प्रमाणात उघडे आहे. तर ते म्हणतात की असं काही नाहीये, दुसऱ्या मशीनी तुमची मतमोजणी आहे. पण मला अधिकाऱ्याकडून कोणतंही उत्तर अपेक्षित आलेलं नाहीये. मी वारंवार त्यांना सांगत होते पण त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. आणि ईव्हीएम मशीनी जर ओपन असताना आणि मतदार प्रभाग क्रमांक 28चा मतदार जर हा 4च्या नंतर घोषित करण्यात येते तर दिवा शहरात दुपारी 1 ते 2च्या दरम्यान बॅनर लागण्यात आले. म्हणजे याचा अर्थ सत्ताधाऱ्यांना माहिती होतं की आम्ही आधीच विजयी झाले आहे आणि हे विजयी ईव्हीएम मशीनीच्या आधारावर विजयी झालेले आहेत. जनतेने जर मतदान ठाकरे बंधूंना केलेलं आहे तर मग हा मतदान गेला कुठे. मतदान जर दिवा शहरामध्ये जर समस्येचा पाऊस आहे, जर एकही समस्या या सत्ताधाऱ्यांनी गेल्या 10 वर्षापासून सोडवली नाही तर जनतेने याला कोणत्या प्रकारे निवडून दिले. आणि जनतेने जो आम्हाला मतदान केलेलं आहे तो आम्हाला अपेक्षित आहे. आणि जर सर्वांना जर 19,000चं मतदान मिळतंय हे कसं अपेक्षित आहे. जर सेम काउंटिंग सर्वांना होतं तर याचा पुढे मागे जर विचार न करता जर प्रत्येकाला मतदान समान झालेलं आहे तर हे नक्कीच ईव्हीएम मशीनच्या आधारावर निवडून आलेले आहेत. आणि मी नियोग आयोगाला प्रश्न करते की ज्यांनी हा 4 वाजेपर्यंत निकाल प्रभाग क्रमांक 28चा का थांबवण्यात आलेला आहे. जर 3 तास तुम्ही जर निकाल थांबवता याचा अर्थ या लोकांनी काहीतरी केलेलं आहे. ही दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान घोषित करण्यात आली. मात्र प्रभाग क्रमांक 28ची मतमोजणी ही दुपारी 4 पर्यंत थांबवण्यात आली. 4 पर्यंत थांबवण्याचं कारण काय होतं हे नियोग आयोगाने स्पष्ट करावं. आणि नियोग आयोगाला मी एक प्रश्न करते की दुपारी 4 पर्यंत जर तुम्ही उमेदवारी घोषित म्हणजे झालेच नाहीये तर 2च्या दरम्यान दिवा शहरात बॅनर कसे लागतात विजयाचे. आणि दिवा शहरात जर समस्याचा इतका पाऊस आहे आणि प्रश्न झाला, अनेक समस्या आहेत. जर एवढ्या समस्या असताना दिवेकर जर यांना भरघोस मताने विजयी करतात तर दिव्यात समस्या आहेत की नाहीत हे कसं समजलं. सत्ताधारी हे निवडून आले
तर समस्यांचं निवारण केलंच नाही तर याला दिव्यातील जनतेने एवढ्या भरघोस मतांनी मतदान कसं केलं आहे? तर थोडक्यात हे पूर्वनियोजित होतं का असं म्हणायचं तुम्हाला? तर तसंच समजलं पाहिजे, कारण सत्ताधारी जर इथे सर्व प्रभागाचे निकाल जर 1:30-2च्या दरम्यान आले, मग प्रभाग क्रमांक 28चा निकाल हा 4 वाजेपर्यंत का थांबवण्यात आला, हा माझा प्रश्न आहे. आम्हाला माहिती आहे की जनतेच्या मनात आम्ही होतो आणि जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. आज जरी कागदोपत्री आम्ही हारलेलो दिसलो असलो तरी जनतेच्या नेतृत्वात आम्ही जिंकलेले नगरसेवक आहोत आणि त्या दृष्टिकोनाने काल निवडणुकीचा निकाल लागला तरी आजपासून आम्ही आमचे सगळे उमेदवार हे पुन्हा दिवेकरांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत. आम्ही काम करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात आम्ही उतरलेलो आहोत. रणांगण असतो, हार जीत होत असते, परंतु आम्ही हार पचवण्याची पण ताकद आमच्यात आहे आणि जिंकलो तरी जिंकायचं उत्साह साजरा करण्याची ताकदही आमच्यात आहे. त्याच्यामुळे दिवेकरांनी आशा सोडू नये. तुम्ही जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे त्याच्यासाठी आम्ही शतशः तुमचे ऋणी आहोत आणि तुम्ही जेव्हाही हाक मारा आम्ही तुमच्यासाठी सेवेसाठी तत्पर असू. शहर प्रमुख या नात्याने पाटील साहेब काय सांगतात? काल जो निकाल लागलेला आहे तो आम्हाला असा वाटत नव्हतं की असा निकाल लागेल, पण मुंडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा उमेदवारांचा विजय नसून ईव्हीएमचा विजय आहे. निकाल काय असो, आम्हाला मतदारांनी, नागरिकांनी आणि दिवेकरांनी भरघोस प्रेम दिलं, भरघोस मतदान केलं आणि काल निकाल लागला. आम्ही आज पहिला दिवस आहे, आजपासून आम्ही कामाला सुरुवात करत आहोत आणि कुठे न डगमगता यापुढे दिवेकरांच्या सेवेत आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करत राहतो. प्रभाग क्रमांक 27, 28, 29 या तिन्ही प्रभागाचे उमेदवार जर एक हाती सत्ता काढलेली आहे आणि हा निकाल आम्हाला अपेक्षित नाहीये. या निकालाबद्दल मी न्यायालयात जाणार आणि याचा दरवाजा मी ठोकवणार.